कर्नाटक राज्यातून अहमदाबादच्या दिशेनं जात असलेल्या 12 ट्रक सुपारी व 1 ट्रक सुगंधी तंबाखू असलेल्या 13 ट्रक स्थानिक गुन्हे अन्वेषण पथकानं राहुरी पोलीस ठाणे हद्दीत पकडल्या. या कारवाईतून गुटखा विक्रेत्यांचं मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता असून त्या दृष्टीनं स्थानिक गुन्हे शाखेचं पोलीस पथक तपास करत आहे. अन्न व औषध प्रशासन व जीएसटी कार्यालयाकडून अहवाल प्राप्त झाल्यानंतर संबंधित प्रकरणी गुन्हा दाखल केला जाणार आहे, अशी माहिती पत्रकार परिषदेत पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांनी दिली. यावेळी गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी व पथक उपस्थित होते. अधिक माहिती देताना अधीक्षक घारगे म्हणाले, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कुमार कबाडी यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीनुसार वरील सर्व ट्रक कर्नाटक येथून अहमदाबादकडे जात होते. राहुरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोहोचल्यानंतर कोल्हार खुर्द येथे काल 27 ऑगस्ट रोजी रात्री 9 वाजेदरम्यान स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं सापळा लावून सदर 13 ट्रक ताब्यात घेतले. आणि तंबाखू जप्त करण्याची ही जिल्ह्यातील पहिलीच घटना असावी. सदर ट्रक सध्या राहुरी पोलीस ठाण्यात आणले असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरण कबाडी यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली आहे. या पथकात पोलीस उपनिरीक्षक राजेंद्र वाघ, सहाय्यक फौजदार रमेश गांगुर्डे, हवालदार राहुल द्वारके, पोलीस नाईक गायकवाड भीमराज खरसे, पोलीस कॉन्स्टेबल सुनील माणणकर, राहुल डोके, पोलीस हवालदार गणेश लबडे, सतीश भवर, संतोष खैरे व अमृत आढाव यांचा समावेश होता. गुन्हे शाखेच्या पथकाने सुगंधी तंबाखू व सुपारी असे एकूण 13 ट्रक राहुरी पोलीस ठाणे हद्दीत जप्त केले. राहुरीमध्ये कारवाई करण्यात आली आहे, त्या संदर्भात नेमकी कशी कारवाई काय? अहिल्यानगर LCB कडून मिळालेल्या माहितीच्या आधारावरती राहुरी या ठिकाणी 13 ट्रक जे आहेत हे थांबवण्यात आलेले आहेत. त्यामध्ये 12 ट्रकमध्ये सुपारी आहे आणि एका ट्रकमध्ये तंबाखू आहे. हे जे ट्रक आहेत हे कर्नाटकवरून आल्याचं प्रथमदर्शनी दिसून आहे. या ट्रकचे जे ड्रायव्हर्स आणि त्यांच्याबरोबर असणाऱ्या लोकांना याबद्दल विचारल्यानंतर त्यांनी उडवाउडवीची उत्तरं दिलेली होती आणि त्यांना प्रॉपर सांगता आलेलं नव्हतं. मग ते ट्रक सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस दिलेली आहे. त्याबद्दल त्यांचं एक्सप्लेनेशन किंवा जस्टिफिकेशन बोलवलेलं आहे. त्याचबरोबर इतर ज्या एजन्सीज आहेत ज्यांचा रोल आहे, सेंट्रल GST आहे आणि FDI आहे, यांना पण आपण कल्पना दिलेली आहे. नगर जिल्ह्यामध्ये शेवगाव, पाथर्डी, नेवासा आणि अहिल्यानगर शहरामध्ये मोठ्या प्रमाणावरती मावा बनवण्याचे काही म्हणजे युनिट्स होते, कारखाने होते, जे मागच्या 2-3 महिन्यामध्ये उद्ध्वस्त केलेले आहेत. तर या ठिकाणी पण मोठ्या प्रमाणावरती सुपारी जी आहे, सुपारी आणि तंबाखू जे आहे मावा बनवण्यासाठी येत असते. तर हा जो माल आहे तर तो मावा बनवण्यासाठी आलेला आहे, अशा पद्धतीची जी आहे धारणा आहे. म्हणून हा एवढे ट्रक जे आहेत तर हे तात्पुरत्या स्वरूपामध्ये पोलिसांनी जप्त करून ठेवलेले आहेत आणि संबंधितांना नोटीस देण्यात आलेली आहे. तर हा माल जो आहे तर तो एकंदरीत जो सुपारी जी आहे तर ती साधारणतः 2 लाख किलो आहे, म्हणजे 200 टन आहे आणि त्याची किंमत आहे 6 करोड 17 लाख रुपये. त्याचबरोबर एक ट्रक जो तंबाखू आहे त्याची किंमत आहे 15 लाख रुपये. अशी टोटल 8 करोड 43 लाख रुपयाचा मुद्देमाल जो आहे तो सध्या जप्त करण्यात आलेला आहे. सर, हा माल कुठून कुठे चालला होता, यामध्ये किती माल जो आहे हा त्यांच्या म्हणण्याप्रमाणे कर्नाटकवरून दिल्लीला चाललेला होता. त्याचं व्हेरिफिकेशन आपण करतो. यामध्ये गुन्हा अद्याप दाखल झालेला नाही, कशी एन्क्वायरी चालू आहे. पुढील आम्ही कारवाई लवकरच करू. नाही.